अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये सगळं काही आलबेल नाही अशी चिन्ह दिसतात, कारण स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी तसं म्हटलेलं आहे। आणि सध्या परिस्थिती तशीच दिसते, कारण अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवरती 25% टॅरिफ आकारण्यात आलेला आहे। दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही असं ट्रम्प म्हणतात। मध्यंतरी टेस्ला आणि इतर उद्योगांच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली विधानं लक्षात घेता सगळं काही आलबेल नाही हे आताच्या या टॅरिफच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्यासोबत आहेत। सतीश ढगे सर, हे कशाचं प्रतीक म्हणायचं, कुठे ह्या संबंध बिघाडाला सुरुवात झाली असं म्हणता येईल? माझ्या मते संबंध बिघाडाला सुरुवात असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही, पण हे अमेरिकेचं त्यात ट्रम्प प्रशासनाचं भारताविरुद्ध प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। मुळातच डोनाल्ड ट्रम्प हे ज्यावेळेस दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हापासूनच त्यांनी टॅरिफ म्हणजे एक प्रकारे कर याला एक वेपन म्हणून जे आहे जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांविरुद्ध वापरण्यासाठी सुरुवात केली। आणि त्यातल्या त्यात भारताशी संबंधित त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की भारतासोबत जे आहे बिझनेस करणं हे अमेरिकेला खूप अवघड आहे, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की भारताची जी आहे एक प्रकारे कर रचना किंवा त्यांच्या आयातीशी संबंधित ज्या वस्तू आहेत त्यावर भारत जो आहे अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कर लावतो। पण ग्राउंड रियालिटी अशी आहे की भारत जो आहे तो कृषी प्रधान देश आहे आणि मुख्यतः आपलं डेअरी सेक्टर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रिकल्चरल गुड्स असतील त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज करणं किंवा त्याच्यासोबत बाहेरच्या देशांमधल्या वस्तूंना अतिशय सहजगत्या भारतीय मार्केटमध्ये एंट्री देणं हे भारताला जे आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला परवडण्यासारखं नाही। म्हणून भारतानं ऍग्रिकल्चर सेक्टर त्याचबरोबर डेअरी सेक्टर सोबत कुठलेही कॉम्प्रोमाइज केलं नाही। तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प प्रशासनाकडून जे आहे मुख्यतः जे जीएम क्रॉप्स आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, त्या अमेरिकन कंपन्यांचे हे प्रॉडक्ट भारतामध्ये त्यांना मार्केट ऍक्सेस मिळावा म्हणून त्यांनी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला। पण भारताला यांना न जुमानल्यामुळे माझ्या मते ट्रम्प प्रशासनाने जे आहे अशा प्रकारचा 25% कर लावण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल। माझ्या मते ही प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे। आतापर्यंत ट्रम्प प्रशासनाचा इतिहास पाहता पुन्हा ते युटर्न करतील, एक प्रकारे या दबावाच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये कशी चर्चा होते आणि काय पुढे हे सगळं आपल्या समोर त्या ठिकाणी येतं हे पाहणं महत्वाचं आहे। हे काही शेवटचं माझ्या मते टेरिफ स्ट्रक्चर त्या ठिकाणी नसणार आहे, ही प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे। नाही, आणि जसं आपण काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर ऑपरेशन सिंदूरच्या आसपास त्यांचं चीन सोबत असं टॅरिफ वॉर सुरू होतं, तसं प्रेशर पॉलिटिक्स चीनच्या बाबतीत त्यांनी वापरायचा प्रयत्न केला होता। पण भारत चीन ज्या पद्धतीच्या मोठ्या बाजारपेठा आहेत हे लक्षात घेता अमेरिकेला हे परवडणारं आहे का? नक्कीच नम्रताजी, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही रेज केला आणि मुख्यतः माझ्या मते ट्रम्प प्रशासनाची ही जी अग्रेसिव्ह भूमिका आहे ती ब्रिक्स नेशनच्या संबंधित आहे। मग ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यांच्या संबंधितली मागच्या काही आठवड्यातली काही महिन्यांची मुख्यतः व्यापाराशी संबंधित भूमिका आपण ट्रम्प प्रशासनाची पाहिली तरी एक प्रकारे दबाव तंत्राची आहे आणि तशा प्रकारचे स्टेटमेंट सुद्धा आलेले आहे। पण असं जरी असलं तरी 21व्या शतकामध्ये चीन सारखा देश, अमेरिकेसारखा, भारतासारखा इमर्जिंग सुपर पॉवर हे अर्थव्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो त्या प्रकारे ज्या अशा प्रकारचा पंगा घेणं खरोखरच लॉंग टर्म मध्ये ट्रम्प प्रशासनाला का परवडणार आहे का हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे। म्हणून ट्रम्प प्रशासन फक्त हा प्रेशरायझिंग टॅक्टिक म्हणून त्या ठिकाणी वापर करतोय। अमेरिका जो आहे भारतासोबत अशा प्रकारे व्यापार कमी करणं किंवा अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराला छेद देणारे निर्णय घेणं हे अमेरिकेला सुद्धा परवडणार नाही, हे सत्य आहे। अगदी सर, खूप खूप धन्यवाद आपण हे सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल। धन्यवाद। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। अमेरिकेने भारतीय वस्तूंवरती 25% टॅरिफ लावलेला आहे। दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही, सगळं काही आलबेल नाही असं त्यांनी थेट वक्तव्य केलंय। 1 ऑगस्ट पासून हे नवे टॅरिफ लागू होतील।